मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी शब्द दिल्यानंतरच मनपात युती होणार. आतापर्यंत शिवसेनेकडून युती संदर्भातला प्रस्ताव आला नाही. ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजपाला फटका बसणार नाही. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी हे वक्तव्य केले. या संदर्भात भाजपाचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी. पाहूयात. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते तथा माजी आमदार कैलासजी गोरंट्याल आहेत. सर, काय सांगाल? 2 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय शिवसेनेने आणि प्रस्ताव दिलाय. कुठला प्रस्ताव आहे युतीचा? मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रमुख आहे. माझ्याकडे आता पण कोणताही प्रस्ताव त्यांनी पाठविलेला नाही. त्यांनी फक्त फोनवर बोलले किंवा एक पत्र पाठविलं की युती करा. आणि आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राजेश राऊत यांनी बोललं की आपल्याला एकदा बसला पाहिजे. मग त्यानुसार आम्ही होटल फनमध्ये बसलो. त्यात 2-3 गोष्ट मी क्लिअर केलं की एकतर तुम्ही जे महापौर स्वयं घोषित केला त्याला म्हणू शकता की आमचा एक जुमला होता म्हणून. दुसरा प्रस्ताव असा होता की मैत्रीपूर्ण लढू आणि ज्याच्या जास्त आले त्याचा महापौर करू. नाही तर जिथं आमचे जास्त लोक आहे आणि जिथं तुमचे जास्त आहे अशी एक यादी आदान प्रदान करू आणि त्याच्यानंतर चर्चा करू, असा एक प्रस्ताव मी दिलेला. शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रित आले. मुंबई महापालिकेवर किती परिणाम बसेल भाजपला? मला नाही वाटत का आता महाराष्ट्रामध्ये जे ट्रेंड सुरू आहे सर्वात मोठा भाऊ म्हणून भाजप, दुसऱ्या नंबरवर मला वाटतंय की अजित पवार आहे का शिंदे साहेब आहे, तिसऱ्यावर हे तसंच ट्रेंड आहे. काही परिणाम होणार नाही याचा. आणि भाजप जो आहे तो मोठाच पक्ष राहील असा दावा देखील माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केलाय. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.